कर कमलों से आप भी उन्हीं का स्वागत कर दीजिए। आणि खरोखरी या वेळेला मला आणखी काही गोष्टी आठवल्या ते अशा कि दिखता नहीं महसूस होता है, दिखता नहीं महसूस होता है, जहां प्यार है वहां तू होता है। दिखता नहीं महसूस होता है, जहां प्यार है वहां तू होता है। कहीं नाम है कहीं रूप है तेरे, विश्वास जहां है वहां रब होता है, वहां रब होता है। आणि त्याची प्रचिती आपण सगळ्यांनी झालेली महाराजांप्रती जे असलेलं प्रेम आहे आणि महाराजांचं आपल्याप्रती जे प्रेम आहे त्या प्रेमाची पावती ही मंडळी पहा शेंबळ गावावरून झालेली आहे। जोरदार टाळ्या होतात त्यांच्यासाठी। आपण सगळ्यांनी त्या जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। यानंतर मी आमंत्रित करतो सौभाग्यवती वर्षाताई दर्वे जे भजन मंडळाचे अध्यक्ष आहेत शेंबळगावच्या, त्यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय। त्यांनी इथे यावं आणि महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करावं। बरं, ग्रामपंचायत सदस्य शेंबळ यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। त्यांनी सुद्धा इथे यावं आणि महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा। तसेच कळंबगाववरून आलेले आमचे बाळूभाऊ नक्षले यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय। त्यांनी इथे यावं आणि महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करावं आणि आशीर्वाद घ्यावेत। आमंत्रित करतोय त्यांनी इथे यावं आणि महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करावं। महाराजांच्या स्वागताकरिता मी ज्यांना इथे बोलावलं असे ते आमचे बाळूभाऊ नक्षले जे कळंबवरून इथे आलेले आहेत आणि त्यांच्या गावाला चिंतामणी कळंबला 1 जानेवारी ते 8 जानेवारी शिवमहापुराण कथा ठेवण्यात आलेली आहे। त्यांच्या वतीने मी आपण सगळ्यांना ह्या कथेकरिता आमंत्रित करतो। आपण सगळ्यांनी तिथे आपली उपस्थिती लावायची आहे। तसेच बोटोनी गावावरून आलेले आपण सगळ्यांचे चिरपरिचित असा चेहरा, आपण सगळ्यांचे आवडते, लहानांपासून मोठे ज्यांना मामा म्हणून संबोधन करतात असे ते मुकुंदराव मामा बतकल यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय। त्यांनी मंचावरती येऊन महाराजांचं स्वागत करावं आणि आशीर्वाद घ्यावे। और अंत में आखिर में मैं कहूँगा कि शब्दों का वजन तो बोलने वालों के भाव पर आधारित होता है। एक शब्द मन को दुखी कर जाता है और दूसरा मन को खुश कर जाता है, क्योंकि हमारी वाणी ही हमारे व्यक्तित्व और आचरण का परिचय कराती है। और निश्चित रूप से हम सभी ने महाराज जी की जो वाणी है उन लोगों को शेंबड़ से खींच के लाया, मुझे करंजी से खींच के लाया। मैं रात को 2 बजे आया हूँ, सुबह रात को सोया भी नहीं हूँ, 3 बजे सोया, लेकिन सुबह उठकर फिर नहीं बोला महाराज जी को मिलने जाना है, कथा सुनने जाना है। और वाकई में आपका ही प्यार है, आप सभी का प्यार है, आपण सगळ्यांचं प्रेम आहे आणि खरोखरी सांगताना ऊर भरून येतो, माणसाचा गदगदित होऊन जातोय। आपण सगळ्यांनी जी उपस्थिती लावलेली आहे या कथा मंडपामध्ये आणि अशाच प्रकारे उद्याला पाहता पाहता 7वा दिवस ज्या कथा विराम होईल, म्हणजे कथा उद्याला संपेल आणि परवाला काला आहे। परत आपण सगळ्यांना उद्याच्याही कार्यक्रमाकरिता आणि परवाला जो काला आहे त्याकरिता सुद्धा मी इथे आमंत्रित करतोय। तत्पूर्वी आमच्या इथे कुंभ्यावरून आलेल्या आमच्या पांढरेताई यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय। त्यांनी महाराजांचं स्वागत करावं आणि आशीर्वाद द्यावे। पांढरेताई